Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6च्या सायन्स टेक्स्टबुकमधील फर्स्ट लेसन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा लास्ट पार्ट. आपण मागे काय बघितलं होतं मुलांनो? 3 पार्ट बघितले होते की नाही? त्यामध्ये काय बघितलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काही कॅरेक्टरिस्टिक बघितले होते. आठवतायत का मुलांनो? चला बरं मला कमेंटमध्ये सांगा काय काय आपण बघितलं होतं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत लास्ट पार्ट त्याचा. ओके, चला तर मग बघूया काय आहे. The water tanks, which are not cleaned regularly, containers where water is stored for a long time. You might see mosquito larvae in such places. If a container of a water is left uncovered in a dark corner of the home, small larvae of mosquitoes can be seen moving up and down from the bottom to top of the water. If you observe them daily, you will notice that within a few days, these small larvae transform into mosquitoes. Why are there so many mosquitoes in puddles or near the edges of the pond? आता बघा काही पाण्याच्या टाक्या असतात बघा, मोठ्या मोठ्या पाणी साठवून ठेवतो आपण. तर त्या जर नियमितपणे जर रेग्युलरली क्लीन केल्या जात नसतील किंवा काही मोठे कंटेनर्स असतात त्याच्यामध्ये बघा पाणी जर खूप काळ स्वच्छच नाही केले आणि ते साठवूनच राहिले तर त्याच्यामध्ये काय दिसतं बघा आपल्याला? तर मॉस्किटो लार्वी. म्हणजे काय दिसतं की जे मॉस्किटो म्हणजे डास असतात त्यांच्या काय असतात? अळ्या असतात की नाही? बघितल्यात की नाही? बघा इथे दाखवले तुम्हाला ड्रॉइंगमध्ये. अशा या अळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील बघा मुलांनो. आणि जर आपल्या घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये जर बराच काळ एखाद्या भांड्यामध्ये पाणी असेल आणि त्याच्यावर झाकण पण ठेवलेलं नसेल तर त्यात बघा जरा ऑब्झर्व करा तुम्ही की काय दिसेल. त्यात असे छोटे छोटे लार्वे म्हणजे छोट्या छोट्या मॉस्किटोच्या ज्या अळ्या असतात ना त्या काय करत असतात? अशा मूव्ह करत असतात. म्हणजे अप डाऊन अशा खालीवर अशा तुम्हाला वळवळ करताना दिसतील बघा. आणि जर तुम्ही हे डेली ऑब्झर्व केलं ना त्याला तर तुम्ही काय नोटीस कराल की थोड्या दिवसांनी काय होतंय त्या लार्वेचा ट्रान्सफॉर्म म्हणजे त्या अळ्या असतात ना त्या अळ्यांचं काय होतंय? मॉस्किटो म्हणजे डास तयार झालेले असतात. आता बघा मुलांनो, हे जे मॉस्किटो आहेत ते पडल्समध्येच का असतात बरं? याला पडल्स बोलतात बघा. हे ते दिलंय ना, हे पडल्स आहे. मग ते पडल्समध्येच का असतात किंवा असे एजेसला म्हणजे असे पॉन्डच्या कडेलाच का असतात बरं? माहिती आहे का तुम्हाला मुलांनो याचा आन्सर? तर मुलांनो मी तुम्हाला सांगते याचा आन्सर. तर मॉस्किटो काय असतात माहिती आहे? मॉस्किटो नेहमी साचलेल्या पाण्यामध्ये, साचलेल्या पाण्याला स्टेग्नंट वॉटर किंवा स्टील वॉटर असं पण म्हणतात. मग ते काय करतात? या स्टेग्नंट वॉटरमध्येच एग्स ले करत असतात म्हणजे अंडी घालत असतात आणि मग त्या अंड्यामधून त्या अळ्या बाहेर पडतात आणि त्यांची वाढ होते आणि मग ते परत मॉस्किटो बनत असतात. कळलं का मुलांनो? आता पुढे बघूया. आता बघा युनिकली अस म्हणजे आपल्यासारखेच. You must have seen the young ones of many animals like cow, dog, mice, and cockroaches. You must have seen the young ones of fish and birds as well. Some animals are born from eggs, while in some animals, mother gives birth to young ones. Even though these young ones are small, their body structure and features are very similar to their parents. For example, as soon as you see a kitten, you identify it as a young cat. The same is true for the young ones of buffaloes, cows, and elephants. Sometimes there is a great difference between the bodies of the young ones and their parents. You cannot even tell which animal the young one belongs to. Have you ever seen this? आता बघा इथे काय दिलंय की काही ॲनिमल्स बघा जसे की काऊ, डॉग, माईस अँड कॉक्रोचेस यांची पिल्ले तुम्ही पाहिलीच असतील किंवा मासे आहेत, बर्ड्स आहेत यांची पण पिल्ले तुम्ही पाहिलीच असतील की नाही मुलांनो? तर काही ॲनिमल्स काय असतात की त्यांचे यंग वन्स जे असतात ते अंड्यातून बाहेर येतात बरोबर, अंड्यातून जन्म होतो. आणि काही ॲनिमल्स जे असतात ते काय करतात की त्यांच्या मदरमधून म्हणजे त्यांची आई थेट त्यांच्या पिल्लांना जन्म देत असते. मग ही पिल्लं काय असतात? जरी आकाराने काय असतील? लहान असतील बरोबर, किंवा त्यांचं बॉडी स्ट्रक्चर त्यांचं वेगळं, बॉडी स्ट्रक्चर किंवा फीचर्स हे वेगळे असतात का बरं? बघा
म्हणजे जे ॲनिमल्स आपल्या मदरकडून थेट जन्म घेतात, बरोबर, ते छोटे असतात, आपल्याला छोटे दिसतात, पण त्यांचं बॉडी स्ट्रक्चर आणि त्यांचे फीचर्स हे सेम त्यांच्या पॅरेंट्ससारखं असतं बघा मुलांनो. म्हणजे जसं की इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे की किटन आहे. किटन म्हणजे माहिती आहे की नाही, कॅटचा बाबू. मग जर किटन आहे तर किटन बघा जन्म कोण देतं किटनला? कॅट. तर कॅट आणि किटन सेम दिसतात की नाही? फक्त किटन काय दिसते, थोडी छोटी अशी बाबूसारखी दिसत असते आणि कॅट ही मोठी दिसत असते. तसंच काय असतं, सेम कोणाबरोबर असतं, तर बफेलो बरोबर पण असतं, काऊ बरोबर पण असतं, एलिफंट पण बरोबर पण असतं, हो की नाही? ते त्यांच्या आईवडिलांसारखेच दिसतात की नाही? असं. आता पुढे काय दिलंय? समटाईम्स काय होतं, म्हणजे कधी-कधी काय होतं, की त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये म्हणजे यंग वन्सच्या आणि त्यांच्या पॅरेंट्सच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये इतका डिफरन्स असतो, की आपल्याला ते कळतही नाही, की ते कोणाचे यंग वन्स आहेत, म्हणजे कोणत्या ॲनिमलचे यंग वन्स आहेत. तर असे ॲनिमल तुम्ही पाहिलेत का मुलांनो? ठीक आहे. आता पुढे आपल्याला त्याचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आता बघा इथे आहे लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग. At the beginning of the rainy season, observe the branches of small plants present near the edge of the pond closely. You might see cluster of eggs that look like a white foam. Bring some those eggs along with a small piece of branch and put them in a large jar filled with water. Make sure that the branch stays slightly above the water. If possible, use water from the pond itself. Put a leaf in the jar for them. Observe the jar for a week, twice a day. Do not forget to write down the date. Draw pictures of what you observe each day. Discuss among your friends about the pictures they have drawn, observation they have made, and in how many days changes took place. आता बघा काय सांगितलं इकडे, की पावसाळ्याच्या सुरुवातीला रेनी सीझन चालू होतं ना, तेव्हा काय ऑब्झर्व करायचं आहे, की असं तळ्याच्या काठी म्हणजे असं पाणी साचलेलं असेल ना, की त्याच्या काठी आपण जरा निरीक्षण करायचं आहे. तर काय दिसेल आपल्याला तिथे जवळ आपण गेल्यानंतर? असं बघा व्हाईट कलरचं व्हाईट फोम इथे बघा दिसतंय मुलांनो. इथे बघा, आहे की नाही? असं काय असतं, व्हाईट फोम आपल्याला फेस आल्यासारखं असं दिसू शकतं. ते काय असतं बरं? तर ती काय असतात, तर अंडी असतात. तर ती काय करायची, ती अंडी आणि त्याची स्मॉल पीस ऑफ ब्रांच म्हणजे तिकडे फांदी वगैरे असेल, अशा असतात बघा, अशा तळ्याच्या काठी असतात की नाही छोट्या छोट्या, तर त्यासुद्धा काय करायच्या, आपण काय करायच्या आहे, ती फांदी आणि ती अंडी काय करायची, घरी घेऊन यायचे. आणि घरी घेऊन आल्यावर काय करायचं, असं बघा इथे जार दिला आहे, असा एक काचेचा जार घ्यायचा आहे म्हणजे भरणी घ्यायची आहे. आणि मग त्यात काय करायचं आहे, ते पाणी टाकायचं आहे. आणि काय सांगितलं आहे, शक्यतो काय करायचं, की ते जे पॉन्ड आहे म्हणजे जे पाणी आहे तेच पाणी आपण घरी घेऊन यायचं आणि त्या बरणीत ओतायचं आहे. आणि त्यात ती अंडी टाकायची आणि ती आपण आणलेली फांदी पण आहे ना, ती फांदीसुद्धा काय करायची, त्याच्यावर ठेवायची आणि एक पानसुद्धा त्याच्यात टाकायचं. आणि मग काय करायचं मुलांनो, ते जार काय करायचं, ऑब्झर्व करायचं. वीकमधून काय करायचं, ट्राईस अ डे काय करायचं, ट्राईस अ डे काय करायचं, ऑब्झर्व करत राहायचं. आणि राईट डाऊन करायला म्हणजे ते जे आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत ते लिहायला विसरायचं नाही. आणि त्याची डेटसुद्धा आपल्याला लिहून ठेवायची आहे. आणि काय करायला सांगितलं आहे, त्याचं पिक्चरसुद्धा रोजच्या रोज ड्रॉ करायला सांगितलेलं आहे आपल्याला. आणि बघा इथे काय करायचं आहे, की तुमच्या फ्रेंडबरोबर त्याचं ऑब्झर्वेशन पण करायचं आहे आणि डिस्कस पण करायचं आहे. आणि रोज किती त्याच्यामध्ये चेंजेस होत आहे हे तुम्ही काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंडच्या ऑब्झर्वेशन बरोबर. ठीक आहे. आता पुढे बघा काय दिलं आहे. The larva that hatches from the egg does not look like a frog at all. As the larva grows into a frog, it goes through several stages. During the different stages, tadpole breathes through gills. Then it develops two hind legs and a tail. Slowly, its body transforms and looks more like an adult frog. Their stages of change are called the life cycle of metamorphosis. Note down which changes you see and after how many days they occur. Observe your friends' records. Compare the time required for this developmental change.
इट इज द सेम ऑर डिफरंट. आता बघा काय दिलेलं आहे इकडे, की जेव्हा त्या अंड्यामधून, इथे अंडी आहेत ना, त्यांनी आपण अंडी ठेवली होती की नाही बरणीमध्ये ऑब्झर्व करायला मी सांगितलं होतं. तर त्या अंड्यामधून जेव्हा त्या अळ्या बाहेर पडतात तर त्या फ्रॉकसारख्या दिसतात का? तर नाही, त्या अजिबात फ्रॉकसारख्या दिसत नाही. मग त्या हळूहळू ग्रो होतात आणि मग नंतर त्याचा फ्रॉक बनत असतो. आणि जे फ्रॉक बनत असताना त्यांना काय होतं, तर सेव्हरल म्हणजे काही स्टेजेसमधून जावं लागतं. मग या स्टेजेसमधून जेव्हा ते जात असतात तेव्हा काय असतं, टॅडपॉल ही पण एक स्टेज असते. इथे आहे बघा, टॅडपॉल दाखवले, इथे स्टेजेस दाखवलेत की नाही, असे फ्रॉकचे स्टेजेस असतात. मग त्या टॅडपॉलच्या स्टेजमध्ये काय करत असतं, तर फ्रॉक कशाने ब्रीथ करत असतं, तर ते त्याच्या गिल्सनी ब्रीथ करत असतं. कळलं मुलांना? आणि मग ते डेव्हलप होत झाल्यानंतर हळूहळू डेव्हलप होतं. इथे बघा हळूहळू डेव्हलप झालं आहे. मग त्याच्यानंतर काय होतं, की त्याला 2 लेग्स येतात. ठीक आहे, आणि टेलसुद्धा येते. इथे दिसते बघा, लेग्स आणि टेल आलेली आहे आणि इकडे टॅडपॉल आहे, दिसतंय. आणि मग नंतर हळूहळू काय होतं, त्यांची बॉडी ट्रान्सफॉर्म व्हायला लागते आणि मग ते नंतर काय होतात, ॲडल्ट फ्रॉक दिसायला लागतात. आणि ह्या सर्व स्टेजेसमधून जेव्हा फ्रॉक जातो, जे हे चेंजेस सर्व होत असतात, या सर्व सायकलला काय म्हणतात, तर लाईफ सायकल ऑफ मेटामॉर्फोसिस असं त्याला म्हणतात. आता काय करायला सांगितलं आहे, ह्या सगळ्या स्टेज झाल्या, आपण सगळं ऑब्झर्व केलं. ठीक आहे, मग काय करायचं, हे जे सगळे चेंजेस आपण बघितले ते काय करायचं आहे, नोट डाऊन करायचे आहेत. काय नोट डाऊन करायचं, की त्याला किती दिवस लागले, आणि मग काय करायचं, तुमच्या फ्रेंडबरोबर हा रेकॉर्ड काय करायचा, डिस्कस करायचा, की कम्पेअर करायचा, की तुमच्या फ्रेंडला काही दिसलं आणि आपल्याला काय दिसलं, हे सगळं काय करायचं, तुम्ही कम्पेअर करायचं आहे, की हे सगळं म्हणजे फ्रॉक बनायला त्यांना किती वेळ लागला, अंडी किती दिवसांनी अंड्यातून अळ्या किती दिवसांनी बाहेर पडल्या, हे सगळं आपण ड्रॉइंग पण केलं होतं की नाही दिवसेंदिवस. मग तुम्हाला कळणारच आहे ड्रॉइंग बघून, त्याची डेट बघून, त्याची वेळ बघून, की किती कालावधी त्याला लागला होता, हे सगळं तुम्हाला कळणारच आहे, बरोबर. आणि मुलांनो, तुमचा फ्रेंड आणि तुम्ही दोघांनी पण लिहिलेलं असेल, दोघांचं कम्पेअर केलं, बरोबर. मग दोघांचे जे कंपॅरिझन आहे हे सेम आहे का, की वेगळं आहे, हे तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे मुलांनो. तर मुलांनो, अशा प्रकारे हा लेसन तुम्हाला कळालंच असेल. आज हा आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.